काल आपल्याला कल्पना आहे की पूर्ण महाराष्ट्रात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे आणि मानव वन्यजीव संघर्षामध्ये काल मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स, PCCF आणि सर्व स्थानिक सरपंच यांची बैठक झाली आणि एकंदरीत या महत्त्वाच्या प्रश्नावर कुठल्या उपाययोजना करता येईल त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील मी वेळ मागितलेली आहे आणि एकंदरीत ज्या उपाययोजना आमच्या लेवलवर करता येत असतील ज्याच्यामध्ये जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन वनस्पती लावणे, ग्रासलँड लावणे, वॉटर होल करणे, लँटिना आणि अनावश्यक वनस्पती रिमूव्ह करणे, तिथल्या लोकांचा लाईव्हलीहूडचा प्रश्न सोडवणे आणि एकंदरीत जंगलामध्ये किती वाघ राहू शकतात त्याच्यापेक्षा संख्या किती वाढली आहे मग ते वाढीव संख्येचं स्थलांतरण करणे आणि त्याला प्रीबेस या ठिकाणी जे काही त्यांना जे हर्बीवर लागतात ते कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टीने एक सखोल नियोजन झालं आणि हा पूर्ण नियोजन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय वनमंत्री पुढे सादर करणार आहोत. राज ठाकरे यांनी कान टोचलेले आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राजकारण करणार यांचे. राज ठाकरे साहेब आता कधी ना कधी काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात, तो त्यांचा स्टाईल आहे, त्याच्यावर कुठलंही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. दीक्षाभूमी परिसरामध्ये तुम्ही आता आहात. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन अर्थराज्यमंत्री म्हणून काय निधीची उपलब्धता? आम्ही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. दीक्षाभूमीचा विकास आता मुख्यमंत्री महोदय नागपूरचे आहे, महसूल मंत्री नागपूरचे आहे, मी नागपूरचे आहे आणि त्यामुळे जेवढे प्रकल्प ज्याला आजपर्यंत जो निधी ज्या कुठल्याही प्रकल्पाला मिळाला नाही, तुम्ही जे सर्व नाव घेतले, गडचिरोली असो, चंद्रपूर असो, नागपूर असो की विदर्भाचा कुठलाही भाग असो, सर्व स्थानाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा नेहमी सकारात्मक भूमिका राहिलेली आहे. जितकं निधीच्या प्रस्तावाला तो मंजूर झालेला, भविष्यात देखील तो मंजूर करणार. ईडीकडून कराची अलिशान गाडी काही मालमत्ता जप्त केलेली आहे. कराच्या काय आहे की शेवटी हा तपासाचा भाग आहे. जेव्हा एखाद्या माणसाचा कुकृत्य एक्सपोज होतो तेव्हा त्याच्या मागच्या सर्व घटनाक्रमाची चौकशी होते आणि जोपर्यंत तो चुकीचा माणूस आहे लोकांना माहीत राहत नाही तेव्हापर्यंत कोणी कोणाचे फोटो त्याच्यासोबत काढत असते. त्यामुळे या प्रकरणात जे सखोल तपास सुरू आहे त्या तपासाच्या अंती जे अहवाल येईल तो सभागृहात देखील जाहीर होईल, महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळवण्यात येईल आणि प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं आहे. या प्रकरणामध्ये SIT सखोल तपास करत आहे आणि जे काही सत्य आहे ते उघड होईल. पुण्याच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी हिडमा नक्षलवाद्याचं उदात्तीकरण करणारे गाणे आणि नृत्य केले. ते सगळे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याचे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हिडमाबद्दल माहिती नव्हती, चुकून झालं. काय झालं ही बाब सत्य आहे. मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त आदिवासी बांधवांना देखील सांगू इच्छितो की काही समाजातील विघातक शक्ती जे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, ज्यांना आपण अर्बन नक्षलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे, ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरवून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी, अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात, कुठल्याही सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात, न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये. या प्रकरणाचा तपास करून निश्चितच शासन योग्य ती कारवाई करेल. आपल्याला कल्पना आहे की आपण अर्बन नक्षलीचा कायदा या ठिकाणी पारित केलेला आहे आणि भविष्यामध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी आपण करून जे काही अशा पद्धतीचं चुकीचं समाजामध्ये द्वेष निर्माण करत आहे त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. मी आपल्याला पूर्वी सांगितलं की एखाद्या माणसाने कोणासोबत फोटो काढावे. आता मंत्री म्हणून आम्हाला कोणी सांगते फोटो काढा किंवा कोणी कुठले मुख्यमंत्री महोदयासोबत किंवा कुठल्याही पक्षाच्या नेत्यासोबत फोटो काढत असते. कोणासोबत फोटो आहे म्हणजे त्याचा इन्व्हॉल्वमेंट असं समजता येणार नाही. SITच्या चौकशीत जर काही आढळलं आणि कुठल्या त्यांच्या कुकृत्यामध्ये जर यांचं इन्व्हॉल्वमेंट आढळलं तर निश्चितपणे कारवाई करण्यात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव